हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? नमस्कार. चला तर आज आपण बनवूया कांद्याची भाजी. कढई ठेवली, कढईत थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले, शेंगदाणे काढून घेतले. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि बारीक चिरलेला कांदा त्यात टाकून घेतला. लंब्या साईजमध्ये आपल्याला बारीक कांदा चिरून घ्यायचा आणि हळूहळू तो कढईमध्ये परतवून घ्यायचा. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. व्यवस्थित कांदा हलवून 5-10 मिनिटे कमी गॅसवर होऊ द्यायचा. व्यवस्थित कलसून घ्यायचा. तुम्ही बघू शकता हळूहळू त्याला कलर येत आहे, गोल्डन ब्राऊन कलर. ह्याच पद्धतीने आपल्याला कांदा थोडा आणखीन होईपर्यंत राहू द्यायचा. कांदा व्यवस्थित कलसून झाल्याच्या नंतर कांदा काढून घेतल्यानंतर त्याच कढईत थोडंसं तेल, जिरं, मोहरी टाकून घ्यायचं. ते व्यवस्थित तडतडलं की नंतर आपल्याला तिखट टाकून घ्यायचं. थोडं तिखट, हळद टाकून घ्यायचं. त्यानंतर व्यवस्थित कलसून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची व नंतर कांदा टाकून घ्यायचा व व्यवस्थित हलवून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा. आणि मीठ आपण अगोदर टाकलेलं होतं, त्यामुळे आता मीठ नाही टाकलं तरी चालून जातं. व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि आपण जे शेंगदाणे भाजले होते त्याचा कूट करून घ्यायचा आणि कांद्याच्या चटणीमध्ये टाकून द्यायचा. खूप छान लागते या पद्धतीने केलेली कांद्याची चटणी. तुम्ही एक वेळ नक्की करून बघा. आणि शेवट आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. व्यवस्थित हलवून घ्या, एकजीव करून घ्या. गरजेनुसार थोडंसं मीठ टाकून घ्या. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स झाल्याच्या नंतर चला तर आपली चटणी तयार आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्यवस्थित मिक्स झाली चटणी, बघू शकता तुम्ही. खूप छान लागते कांद्याची चटणी. कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. अशाच पद्धतीने तुम्हीही एक वेळ कांद्याची चटणी नक्कीच बनवून बघा. आपली चटणी आता तयार आहे. ती आपण एका बाउलमध्ये काढून घेतली व थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकली. खूप छान झाली होती चवीला. एक वेळ नक्की बनवून बघा.